पावसाळा असो किंवा थंडी असो, गरम गरम सूप पोटात गेलं की कसं मस्त उबदार वाटतं. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक लाल भोपळ्याचे सूप. नमस्कार, टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एकच कांदा घेतलेला आहे. तो असा थोडा मोठा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एक टमॅटो चिरून घेतलेला आहे, तो देखील असा मोठाच चिरून घेतला आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 मोठा चमचा बटर घेतलेला आहे. लसूण इथे ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे 1/2 किलो लाल भोपळा घेतला आहे. त्याची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा फोडी करून घेतल्या. त्यानंतर इथे 1 चमचा काळी मिरी पूड आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि इथे थोडंसं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे सर्व साहित्य तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा बटर घेतलेला आहे आणि आता आपण या बटरमध्ये सगळे पदार्थ परतून घेऊयात. तर सर्वप्रथम मी इथे लसूण घेत आहे, त्यानंतर आलं आणि आपण जो 1 कांदा घेतला होता मोठा चिरून, तो देखील आपण बटरमध्ये घालून अगदी 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचा. लसूण ऑप्शनल आहे, तुम्ही लसूण इथे स्किपसुद्धा करू शकता. छान ह्या सगळ्या पदार्थांना बटरमध्ये परतल्यामुळे काय होतं तर सूपला एक अशी छान बटरी टेस्ट येते. आपले कांदा लसूण छान परतून झाला आहे. तर आता इथे आपण 1 टमॅटो घालूया, जो आपण मोठा चिरून घेतला होता. त्याला देखील अगदी 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिटांनी आपण टमॅटो परतून झाला आहे. तर इथे आपण जो 1/2 किलो भोपळा घेतला होता, लाल भोपळा छान फोडी करून स्वच्छ धुवून घेतला आहे, त्यालासुद्धा अगदी 2 ते 3 मिनटं बटरमध्ये परतून घेऊया. जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर ही सगळी प्रोसिजर सेम करा आणि त्यानंतर फक्त कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घ्या पाणी घालून. तर इथे आपला भोपळा पण छान 2 मिनटं परतून झाला आहे बटरवर. तर आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 मोठे कप पाणी घालत आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मस्तपैकी याला 15 मिनटं झाकण ठेवून आपण उकळी काढून घेऊयात. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी 20 मिनटात बनवून तयार होते आणि लहान मुलांना तर खूपच आवडते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले सगळे पदार्थ छान पाण्यामध्ये शिजले आहेत. तर आता काय करायचं, या मिश्रणाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, कारण गरम असताना आपण ह्याला मिक्सरमध्ये घालू नाही शकत. तर इथे पूर्ण थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी गाळून घ्यायचं आणि हे सगळे पदार्थ आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. याची छान बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात. गुठळ्या राहता कामा नये, मिक्सरमध्ये एकदम छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशी छान आपण इथे पेस्ट करून घेतली आहे. तर आता उरलेल्या पदार्थाचं पण मी इथे पेस्ट करून घेते. मस्त आपल्या भोपळ्याची पेस्ट तयार आहे. तर आता आपण काय करायचं, जी कढई घेतली होती त्याच कढईमध्ये हे सगळं मिश्रण घालायचं. त्यानंतर जे थोडंसं पाणी राहतं उकळलेलं शिजवलेलं, ते आपण ह्या कढईमध्ये घालूयात. तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. एकदम पातळ पण नाही व्हायला पाहिजे आणि खूप दाट पण नको. छान असं लिक्विडी कन्सिस्टन्सीचं आपण घ्यायचं. त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा काळी मिरी पूड घालायची आणि 5 मिनटं छान याला उकळी येऊ द्यायची. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर इथे तुम्ही काळी मिरी पूड स्किप करू शकता. तर छान 5 मिनटांनी याला अशी मस्त उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं लाल भोपळ्याचं पौष्टिक सूप तयार आहे. तर आता याला आपण गरम गरम सर्व करूयात. मस्त एक बाउल घ्यायचा आणि त्यामध्ये गरमागरम सर्व करायचं.
याला तुम्ही फ्रेश क्रीमनी गार्निश करू शकता. हवं असेल तर वरनं अजून थोडीशी काळी मिरी पूड घालू शकता, थोडीफार कोथिंबीर घालू शकता आणि मस्तपैकी गरमागरम पावसाळा असो थंडी असो मस्त आपण ह्याची मजा घेऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. खा प्या मजा करा आणि छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.